ज्या प्रभू श्रीरामांच्या भव्य दिव्य मंदिर ज्या भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने बांधले गेले, त्याच भारतीय जनता पार्टीच्या अयोध्या आणि त्याच्या परिसरात असलेल्या सर्वच लोकसभा क्षेत्रात लोकसभा 2024च्या निवडणुकीत पराभव झाला. हा पराभव म्हणजे अहंकाराचा पराभव अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. याच बातमीचा मागोवा आपण या विश्लेषणातून घेणार आहोत. नमस्कार, मी महेंद्र सिंग राजपूत आणि आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज. हे खरे आहे की लोकसभेच्या या निवडणुकीत अयोध्येत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा पराभव झाला. त्यामागे देखील अनेक राजकीय कांगोरे आहेत. खरे तर ज्या भारतीय जनता पार्टीने शेकडो वर्षांपासून अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचे मंदिर व्हावे यासाठी अनेक आंदोलने केली. राम मंदिर हा त्यांच्या राजकारणाचा प्रमुख मुद्दा होता. अनेक वेळा त्यांनी हा मुद्दा जाहीरनाम्यातून सुद्धा घेतला होता. याच मुद्द्याच्या माध्यमातून त्यांनी हिंदुत्वाची कास धरत आपली राजकीय वाटचाल देखील चालवली होती. राम मंदिर या मुद्द्याला धरून लोकांनी त्यांना 3 वेळा केंद्राच्या सत्तेत देखील बसवले होते. मात्र जेव्हा हे स्वप्न सत्यात उतरले, मात्र त्याच वेळेस याच अयोध्येच्या मतदारसंघात भाजपचा पराभव झाला. अर्थात हा पराभव पचवणे भाजपला इतके सोपे नाही. त्यामुळे साहजिकच त्यांच्यावर सामाजिक आणि राजकीय स्तरातून आणि सोशल मीडियाच्या विविध राजकीय प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली होती. प्रभू श्रीराम यांची नगरी अयोध्या येथे भाजपचा दारुण पराभव झाल्यानंतर विरोधकांनी या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीवर कडाडून टीका केली आहे. अयोध्यामधील पराभव भाजपला देखील जिव्हारी लागला असून सोशल मीडियाच्या माध्यमातून अयोध्या नगरीतील नागरिकांवर अंधभक्तांकडून आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. याच बाबींचा समाचार घेत असताना शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी आता भाजपवर घणाघात करून टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने राम मंदिराचा मुद्दा उचलून धरला होता. राम मंदिराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात प्रचार करताना 405चा नारा देखील दिला होता. मात्र ज्या ठिकाणी राम मंदिर बांधले गेले त्या अयोध्येतच भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. अयोध्येत भाजपच्या लल्लू सिंह यांच्या समाजवादी पार्टीचे अवधेश प्रसाद यांनी पराभव केला. अयोध्येव्यतिरिक्त देशभरात जिथे जिथे रामाचे वास्तव्य होते अशा सर्वच ठिकाणी भाजपचा पराभव झाला, असे देखील संजय राऊत म्हणाले आहे. प्रभू श्रीराम यांनी जसा अहंकारी रावणाचा पराभव केला, तसाच देशातील जनतेने भाजपच्या अहंकाराचा पराभव केला, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. आपणास माहित आहे की महाराष्ट्रात पक्षांची फोडाफोड केल्यानंतर केंद्र सरकारवर व नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची एकही संधी संजय राऊत यांनी कधीही सोडलेली नाही. ते पुढे असेही म्हणाले की भाजपचे 30 पेक्षा जास्त जागांवर चोरी केली, 30 पेक्षा जागांवर भाजप हारले आहे. मात्र जिथे भाजपने दबाव आणून विजय मिळवला आहे. भाजप हारली, मोदी हारलेत, शहा हारलेत, वाराणसी हारलेत, अयोध्या हारलेत, चित्रकूट, रामेश्वर, रामटेक देखील हारलेत. एवढेच नव्हे तर नाशिक देखील हारले. जिथे जिथे रामांचे वास्तव्य होते त्या पवित्र भूमीवर अहंकाराचा पराभव झाला. रावणाचा अहंकार जसा नष्ट झाला तसाच श्रीरामांनी भाजपचा अहंकार नष्ट केला, असे ते म्हणाले. आज तोच अहंकार रामांच्या नावावर चालला होता. लोकशाहीत मतपेटीतून जनतेने अहंकाराचा पराभव घडून आणला आहे. अद्याप तो पूर्णपणे पराजित नाही झालेला. त्यामुळे आता ते उर्वरित काम संघाला करावे लागणार आहे. संघाने ठरवलं तर मोदींचे सरकार 15 मिनिटातही सत्तेत राहू शकत नाही. मोदींच्या अहंकारी सरकारला सुरुंग लावण्याचे काम जर संघ करत असेल तर ते त्यांचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत आहेत, असे मी मानेल, असे देखील राऊत म्हणाले आहे. संजय राऊत बोलले आणि त्यांची राजकीय चर्चा होणार नाही असे असे कसे बरे होईल? त्यांच्या या विधानावर पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तूर्तास एवढेच. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. धन्यवाद.